श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना, आता श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. काल अमावस्या झाली आणि आजचा पहिला गुरुवार श्रावणामधला. अगदी दुधात साखर पडल्यासारखं एवढा आनंद आपल्याला झालेला आहे. आणि हा महिना म्हणजे भजन पूजनाचा, महादेवाला बेल व्हायचा, सोमवार करायचे, गुरुवार करायचे. आणि ज्या भक्तांना, ज्या स्वामी सेवकांना गुरुवार करायचे आहेत त्यांनी आजपासून सुरुवात करायला मी सांगितलेलं होतं. आजचा पहिला गुरुवार होता आणि सगळ्या स्वामी सेवकांना अगदी व्यवस्थित अशी पूजा मांडून मला फोटोसुद्धा त्यांनी टाकलेले आहेत. अगदी व्यवस्थित पूजा मांडलेल्या आहेत. छान असं श्री स्वामी समर्थाईची फोटो, तुळजाभवानीची फोटो, जपमाळ, श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणि नारळ, हे सगळं काही मला साहित्य पूजेसाठी दिसलेलं आहे. आणि जप कसा करायचा सगळं काही मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि घेत असताना आपण गायत्री मंत्र घ्यायचा आहे, देवीचा मंत्र घ्यायचा आहे आणि त्र्यंबकेश्वराचा मंत्र घ्यायचा आहे. असं हे सगळं काही मी व्यवस्थितरित्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. जप करा आणि सकाळी आरती करा आणि संध्याकाळची आरती झाल्यानंतर उपवास सोडा, असं सगळं काही सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं सर्वजण करत आहेत. आणि किती सुंदर असं हा महिना आलेला आहे. या महिन्यामधले सोमवारसुद्धा अनेक भक्त सोमवार करतात. सोमवार, गुरुवार, शुक्रवार हे सगळे काय, आणि भरपूर माझ्या माता भगिनी तर पूर्ण महिनासुद्धा उपवास धरतात. तर एवढा सुंदर असा श्रावण महिना आलेला आहे. महादेवा नवस मी केला, धावत यावे माझ्या घराला. तुम्ही माझे आई बाप, तुम्हाला मी मारिते हाक. तुम्ही माझे आई बाप, तुम्हाला मी मारिते हाक. का हो कठोर केली माया, देवा माझ्या शंभोराया. का हो कठोर केली माया, देवा माझ्या शंभोराया. ह्या पद्धतीनं महादेवाला आपण आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तसंच आपण नामस्मरण करायचं आहे. मग महादेव ब्रह्मांडाचा नायक श्री स्वामी समर्थाई आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि एवढा श्रावण महिना होईपर्यंत आपल्याला त्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं हा पहिला गुरुवार आजपासून सुरुवात झालेला आहे. उद्यापासून आपल्या घरीसुद्धा दररोज भजन होणार आहे याच ठिकाणी. आणि गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च हा मंत्र. आणि ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिबंधनं मृत्युमोक्षमामृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिबंधनं मृत्युमोक्षमामृतात्. हे मंत्र त्र्यंबकेश्वराचे असे मंत्र म्हणायचं आणि नंतर स्वामी याचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि नंतर आपलं हे आरत्या झाल्यानंतर सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वदक वना दाऊ. हे सुद्धा म्हणायचं. हे म्हणत असताना आपण आपल्या स्वामी आईला म्हणत असतो की बाबा निशिदिन श्रमशी मम हितार्थ तू, किती तुझशी न देऊ. हृदयी वसशी परिणच दिसशी, कैसे तुझं पाहू. तर आता चिंता करायची नाही. आता ह्या श्रावण महिन्यात आपल्याला स्वामी आईचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. महादेव प्रभू, भोळा शंकर आणि स्वामी आई हे एकच अवतार आहे, हे एकच रूप आहे. सगळे देव एकच आहेत. तर महादेवाचं आपल्याला दर्शन होणार आहे. आपण बेल वाहणारच आहोत सोमवारी. आणि स्वामी समर्थांची पूजा सर्वजण मांडलेला आहे. अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित श्रावण महिन्याचा आनंद घ्यावयाचा आहे. आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचेच आहेत. हे करत असताना, नामस्मरण करत असताना अगदी आपल्या मनाभावातून करायचं आहे. आणि आपल्या स्वामी आईला आपले घराणे सांगायचेच आहेत.
आपलं हे गारानं चालतच राहणार आहे, आपलं हे गारानं चालतच राहणार आहेत असं म्हणलेलंच आहे. आपण गरानं सांगतच राहतो. का तर आपण मानव रूपात जन्माला आलेला आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्टीची ओढ असते, आशा असते. आणि आपण ज्या वेळेला देवाचं दर्शन घेत असतो, गुरुचं दर्शन घेत असतो, त्यावेळेला आपण काय म्हणत असतो की बाबा तन मन धन गुरुला अर्पण, तन मन धन गुरुला अर्पण. पण गुरु आपल्याला काय देत असतात? गुरु देत असताना विचार करत नाहीत. गुरु देत असताना आपल्याला शाश्वत देत असतात. परमेश्वर देत असताना आपल्याला शाश्वत देत असतात. आणि आपण काय देतो त्यांना? तर आपलं हे सगळं काही नाशिवंत, सगळं काय आपण परमेश्वराला अर्पण करत असतो. आपलं हे देह, आपलं हे शरीर जे आहे ते तन आणि मन आणि धन, आपल्या मनातून हाक मारायची एवढे एकच खरं. मनातून हाक मारतो, आपल्या स्वार्थासाठी मारतो. पण परमेश्वर काही स्वार्थासाठी काहीच करत नसतात. आपल्या स्वार्थासाठीच परमेश्वर आपल्याला दान देत असतात. म्हणून आपण नामस्मरण करायचं आहे. ते नामस्मरण आपल्या हितासाठी करायचं आहे. आणि देव जे देतात ते आपल्या स्वहितासाठी देतात आणि शाश्वत देत असतात. म्हणून देवाचं नामस्मरण करत असताना अगदी मनातून हाक मारायची असते स्वामी आईला. आणि तारक मंत्रसुद्धा रोजचं रोज म्हणा. ह्या श्रावण महिन्यात कितीही सुंदर तारक मंत्र 5 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा. 11 वेळेस जर तुम्ही तारक मंत्र म्हणलो तर तुमचं श्रावण महिन्यातलं पूर्ण अनुष्ठान होऊन जाईल तुमचं. आणि गुरुचरित्र वाचणाऱ्याने गुरुचरित्रसुद्धा वाचा. खूप सुंदर असे सोमवार आलेले आहेत, गुरुवार आलेले आहेत, शुक्रवार आलेले आहेत. या महिन्यामधले प्रत्येक दिवस चांगलाच असतो. नामस्मरण करण्यासाठी कोणताही दिवस आपल्याला वाईट नसतो. म्हणून ठराविक असा दिवस ठरवायची काहीच गरज नाही. पण आलेला आहे श्रावण महिना, तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सगळ्या काही पूजा केलं तर मस्त अगदी सुंदर छान असा आपला महिना हा म्हणता निघून जाईल. चांगले दिवस जायला वेळ लागत नसतो. आपला हा श्रावण महिना अगदी आनंदामध्ये मस्तपैकी व्यवस्थितरित्या आपण नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करा आणि कशाची चिंता करू नका. काहीच चिंता करायची गरज नाही. कारण तर आपल्या पाठीशी श्री स्वामी समर्थाई उभे आहे. म्हणून मी श्री स्वामी समर्थाईचे 2 शब्द मी सांगितलेला आहे. व्यवस्थित तुम्हाला जे जे वाटलं, जे कळलं ते ऐकून घ्या. नाही कळलेलं मला फोन करून विचारा. मी सगळं काही सांगणार आहे. मला विचारण्यापेक्षा आणखी भरपूर स्वामी सेवक आहेत, स्वामी भक्त आहेत. सगळ्याला विचारा. आणि स्वामी चरित्र सारामृतमध्ये पहिल्या पानावर सुद्धा लिहिलेलं आहे, ते वाचा आणि आपल्या आपल्या रीतीनं मस्त असं पूजा करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.